नमस्कार मंडळी, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. शिरूर ताजबंद जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती शिरूर ताजबंद गणाची या निवडणुकीचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार आपल्यासोबत आहेत. या शिरूर ताजबंदमधून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत जनतेच्या, हे आपण आपल्या मराठवाडा लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. तत्पूर्वी आपण येथील जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार लखन गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. सर, याच सर्कलमध्ये म्हणा एकीकडे महाविकास आघाडीसोबत युती आहे, पण आपली इथं युती होऊ शकली नाही. काय कारण असणार, काय सांगाल आपण? जागा वाटपामध्ये हा झालेला विषय आहे. आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नसल्यामुळे ही युती विस्कटली आहे. पण एकीकडे काँग्रेसचा पण उमेदवार आहे आणि तुम्ही पण आहेत, दोघं एकत्र लढला असतात तर एकीकडे मंत्री बाबासाहेब पाटील यांची ताकद मोठी आहे आणि तुम्ही जर विखुरले गेलात तर याचा परिणाम काय होईल का असं वाटते का? झालेल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित या दोन्ही पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली होती. आम्हाला आशा होती काँग्रेस पक्ष आम्हाला सन्मानपूर्वक जागा देऊन आघाडीमध्ये सामील करून घेईल, पण काँग्रेसचा अहंकार अजून संपलेला नाही. काँग्रेस पक्ष अहंकारात आहे आणि काँग्रेसचा मतदार हा काँग्रेसपासून दूर झालेला आहे. वंचितच्या रूपाने काँग्रेसचा मतदार जोडला गेला होता, पण काँग्रेसला ही गोष्ट लक्षात न आल्यामुळे त्यांनी स्वतः त्यांचं नुकसान करून घेतलेलं आहे. जे एकत्र सगळीकडे युती असताना कुठंतरी त्यांच्या बोलण्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि वंचित आणि काँग्रेस म्हणा किंवा महाविकास आघाडीची या ठिकाणी युती होऊ शकली नाही. त्यामुळं हे विलीन होऊ शकले नाहीत आणि वेगळं निवडणूक सुरू आहे फक्त शिरूर ताजबंद सर्कल आणि या पंचायत समितीच्या गणामध्ये. आपण आपल्यासोबत झालीच नाही, युती झालेली नाही, पण इतर सर्कलमध्ये तर सर्वत्र सोबत आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो, आदरणीय सुजातदादाचा फोटो, पक्षाचं नाव, झेंडा वापरत आहेत, पण अधिकृत युती झालेली नाही. म्हणजे ही खरंच शोकांती आहे, कारण जनतेला सुद्धा अंधारात ठेवण्याचं काम केलं जाते का? एकीकडे तुम्हाला काँग्रेस पक्षाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरचा फोटो लागतो, वंचितचं नाव लागतं, पण युती करण्यासाठी वंचितांना संधी देण्यासाठी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस उमेदवारी द्यायला नको वाटतं. ही शोकांतिका आहे. खूप मोठी, खरंच तुम्ही बोलताय ते अगदी खरे बोल आहेत, कारण या ठिकाणी जनतेची दिशाभूल होते असं मला वाटते. याच शिरूर ताजबंद गणातून पंचायत समितीचे उमेदवार आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ. सर, याच तुम्ही पंचायत समितीच्या गणातून उभा राहिलात, पण तत्पूर्वी याच गणामध्ये जे की आपल्याकडे घराणेशाही म्हणजे आहे असं बोललं जाते, तुमच्याकडे सोसायटी, तुमच्याकडेच ग्रामपंचायत, तरी तुम्हाला पंचायत समिती का असा जनतेचा सवाल आहे, तुमचं काय मत आहे याच्यामध्ये? सगळ्यात पहिले तर सगळ्यांना नमस्कार. मी इब्राहिम हक्कानी शेख शिरूर ताजबंद गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारीचा फॉर्म भरलो आहे, निवडणूक लढत आहे. भरपूर काही असं माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ येणार होते, पण हे एक अपघाती झाल्यामुळं, दादांचं निधन झाल्यामुळं आम्ही थांबलो त्या ठिकाणी थांबून आता पहिलीच बाईट आहे माझी मीडियावरती. घराणेशाहीविषयी आता कसं आहे, वार टीका करायचं नाही आता, कारण की दादाचं निधन झालं आहे. सगळे लोक शॉकमध्ये आहेत की असं होऊ म्हणजे कसं झालं, हे स्वप्नात बैलासारखं वाटतं आहे असं. पण आता काही लोक काय त्यांचं नाव वापरून प्रचार करतील, म्हणजे त्याला काय म्हणते, त्याला श्रद्धांजली द्या, भावनिक क्षण करतील. आता तुम्ही म्हणताय की मी ह्या पहिल्यांदाच व्हिडिओ सोशल मीडियावरती देतोय, पण राजकीय दुखवटा संपला नाही तोपर्यंतच सहकार मंत्री यांनी आपल्या मुलासाठी दादाच्या रूपानं श्रद्धांजली व्हा म्हणून मत वाटते. म्हणजे त्यांना कुठं मानसिक भावना नसतील का, काय वाटते तुम्हाला? कसं या विषयावर मी काही बोलू शकत नाही, कारण की त्यांना आता कसं मी काय लहान तोंडी मोठा घास मी बोललं तर जरा अडचणच होणार आहे. पण मला काय म्हणायचे, आज मी तुमचं एक प्रचार चालू आहे की मी हे विकास करतो. मी आज एका ठिकाणी गेलो, मला असं माझं मन एवढं दुखलं की मी कशा गावामध्ये राहते. सरपंच साहेबाचं एकीकडे घर आहे, तुम्ही आज तिथं मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, एकदम पॉश आहे पूर्ण. आणि एका माझ्या दलित समाजाचा, एकदा वंचित समाजाचं घर आहे, तिथं वंजारी समाजाचं आहे, तिथं एवढं असं दुर्गंध नाली, एवढी मोठी नाली की विचारू नका. त्या पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षापासून सुटत नाही. पण इथली ग्रामपंचायत आता तर अव्वल आले टॅक्स, म्हणजे हे टॅक्स त्यांनी स्वतः भरला का मग ग्रामस्थांनी भरला? टॅक्स ग्रामस्थांनी भरलं. आम्हाला काय अपेक्षा होती सर्व जनतेला, आम्ही साहेबाला मतदान केलं, आमदार केलं, साहेबांना महादेवाचा आशीर्वाद झाला, साहेब मंत्री झाले. सगळ्यांचं जी काही नळपट्टी घरपट्टी होती ही फ्री करतील, काहीतरी नियोजन आणून, काहीतरी योजना आणून, शिरूरपुरती का होईना, पण हे काय तरी पण मी 50% सूट दिली, तरी पण त्यांचे आभार. येणाऱ्या काळामध्ये जर असंच आम्हाला साथ राहिलं तर आम्ही फ्री करायचं याच्यात विचार करू, जेवढं काही काम करता येईल करू. लखन भाऊची माझी साथ मिळालेली आहे. जनतेनं जर आम्हाला यशस्वी केलं तर लहान तोंडी मोठा घास, मोठं काही बोलणार, पण एवढं काम करून दाखवतो. येणाऱ्या काळामध्ये या शिरूर ताजबंदचा राव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजल, एवढं म्हणून मी इथं थांबतो. म्हणजे एकीकडे
सगळ्या सत्ता असताना देखील या गावचा विकास होऊ शकत नाही आणि दुसरीकडे मीडियावरती ही ग्रामपंचायत अव्वल असल्याचं देखील सांगितलं जाते. माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत. सर, काय वाटते ह्या शिरूर ताजबनच्या जे काही एवढं पद असताना, सत्ता असताना, राज्यामध्ये ताकद आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण विकास होऊ शकत नाही आणि विकास तर झाला आहे म्हणून सांगतायत, काय सांगा तुम्ही? काही नाही, विकास जर झाला असतं तर याने डोर टू डोर आज मतदान मागितले नसते. ह्याने जर विकास खरंच केले असते तर ह्यांना घरी बसून लोकांनी मत केले असते, निवडून आणले असते. आणि कुठंतरी याने विचार करावं की कार्यकर्त्यांना बी संधी द्यावं. कार्यकर्ते जे तळागाळात आहेत, कार्यकर्त्यांचं काम एकच आहे का? फक्त सतरंजा उचलणे, खुर्च्या उचलणे, चपला उचलणे, याच कामासाठी कार्यकर्ते वापरायचे का ह्यांना? आणि आता हे जनतेनं ठरवले की घराणीशाही कुठं तर संपवायची. याच गणामधून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे जनतेचा रोष वाढत आहे आणि हेच जनता, श्रीमंत असो गरीब असो, सर्वांना एक मताचा अधिकार आहे की सुजाण नागरिक योग्य उमेदवाराला मतदान करून या येथील शिरूर ताजबनचा एक राजकीय सत्तेचा कायापालट करतील अशी इथली वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार आपण पाहत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, शिरूर ताजबन इथून अहमदपूर, लातूर.